विश्व आणि सूर्यकुल हा जो टॉपिक आहे हा MPSC मध्ये आपल्याला एक प्रॉमिनंट टॉपिक असलेला दिसून येतो आणि या टॉपिकवर दरवेळेस आपल्याला बेसिक लेवलचे पण एक किंवा दोन प्रश्न येताना दिसून येतात। राज्यसेवेमध्ये नेहमी आपल्याला एक बेसिक आपण PYQ जर बघितले तर सूर्यकुलामध्ये जेही आपल्याला ग्रह दिसून येतात त्यांना लघुग्रह असतील बटुग्रह असतील यांच्या व्याख्या यांच्याबद्दलचे बेसिक ज्या आपण म्हणू माहिती किंवा फॅक्ट्स असतात यावर आपल्याला प्रश्न असतात आणि एकदम मार्क्स मिळवून देणारे अशा प्रकारचा हा जो टॉपिक किंवा संकल्पना ही आहे आपल्याला दिसून येते है ना। तर आज आपण विश्व आणि सूर्यकुलाच्या संदर्भात महत्त्वाचे जे घटक आपल्याला भूगोलाच्या अभ्यासाच्या सुरुवातीपासून बिल्ड करायचे आहेत ते बघणार आहोत, ठीक आहे। सो या विल स्ट्रेटली गो टू द टॉपिक। चला, तर विश्वाचा जेव्हा विद्यार्थी मित्रांनो आपण विषय घेतो, ठीक आहे, विश्व आपण किंवा आपण याला अंतराळ म्हणू शकतो है ना। तर अंतराळाकडे जेव्हा आपण बघतो तर याचं एक क्लासिफिकेशन आपल्याला दिसून येतं, ठीक आहे। तर मराठीमध्ये आपण याचं जे क्लासिफिकेशन आहे ते कसं करतोय हे बघूयात। चला, तर जस्ट अ मिनिट। ठीक आहे, विश्वाला किंवा अंतराळाला आपण म्हणूयात कशा प्रकारे आपण क्लासिफाय करतो, विभाजित करू शकतो है ना। तर सगळ्यात पहिला जो शब्द तुम्हाला दिसून येईल तो आहे ब्रह्मांड, ठीक आहे। ब्रह्मांड जो आहे हा आपल्याला पहिला शब्द दिसून येतो आहे, म्हणजे जो एक सगळ्यात आपण मोठं क्लासिफिकेशन किंवा मोठा विभाग या ठिकाणी अंतराळामध्ये आपण म्हणू शकतो त्याला काय म्हटलं जाईल, त्याला ब्रह्मांड असं म्हटलं जाईल। त्यानंतर जो सेकंड पार्ट आपल्याला या ठिकाणी दिसतो, ठीक आहे, तर तो राहणार आहे आकाशगंगा। सेकंड पार्ट आपल्याला दिसून येतो त्याला आपण म्हणायचं आहे आकाशगंगा, ठीक आहे। माझ्यासोबत तुम्हाला ह्या नोट्स ज्या आहेत ह्या अशा बनवायच्या आहेत। जो ठीक आहे, त्याला म्हटलं जाईल सूर्यमाला, ज्याला आपण इंग्लिशमध्ये सोलर सिस्टीम असं म्हणतो। आणि मग सूर्यमालेमध्ये येणारे सगळे घटक जसं तारा झाला, ग्रह झाले, उपग्रह झाले, बटुग्रह झाले है ना, हे सगळे आपल्याला त्यामध्ये असताना दिसून येतील। सो आपण याला अशा प्रकारे डिवाइड करू शकतो फर्दर, जिथे आपण लिहू तारा, त्यानंतर ग्रह, तारा, ग्रह, उपग्रह है ना, बटुग्रह, लघुग्रह इत्यादी, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपण एक माइंड मॅप जो आहे तो अंतराळाच्या संबंधित घटकांचा बनवू शकतो, ठीक आहे। व्यवस्थित तुम्हाला अशाच प्रकारचा माइंड मॅप तुमच्या नोट्समध्ये इथे बनवायचा आहे, ठीक आहे। बघा इथे स्क्रीनवर दिसेल तुम्हाला व्यवस्थित, ठीक आहे। तर विश्व किंवा अंतराळ आपण ज्याला म्हणतो त्यामध्ये सगळ्यात आधी ब्रह्मांड येणार। तर या ठिकाणी ही जी आपण इमेज बघतो आहे याला आपण एकंदरीत काय म्हणू शकतो की ब्रह्मांड जे आहे ते आपल्याला असं दिसून येते। याचा मापदंड आपल्याकडे नाही आहे की कारण याला कुठल्या युनिट्समध्ये मापायचं आणि किती एक्झॅक्टली असं एक्सटेन्शन आहे हे आपल्याला माहिती नाही, म्हणून आपण याला अनंत असं म्हणतो, ठीक आहे, बिकॉज वी कांट मेजर इट। तर आपण याला इन्फायनाईट किंवा अनंत असं म्हणतो। तर हे एकूण काय आहे, ब्रह्मांड आहे। मग या ब्रह्मांडाच्या आत आपल्याला अनेक प्रकारच्या आकाशगंगा दिसून येतात, ठीक आहे। तर आकाशगंगा जर आपण म्हणालो तर अशा प्रकारच्या आकाशगंगा है ना आपल्याला दिसून येतात।
आता गंगा पण, याला गंगा एका नदीचं नाव आहे आणि नदीमध्ये वेव्ज असतात, बरोबर आहे. तर याला बघा अशा प्रकारच्या वेव्ज अशा आपल्याला याच्यामध्ये दिसून येतात, म्हणून याला आकाशगंगा असं नाव आपण पाडलेलं आहे. आपण कधीही पण इटिमॉलॉजीचा विचार करतो, म्हणजे इटिमॉलॉजीचा काय अर्थ होतो की एखाद्या शब्दाच्या मागचा त्याचा जो अर्थ आहे त्याचा काय इतिहास असतो आहे ना. तर यामध्ये नेहमी आपल्याला काहीतरी एक लॉजिकल कनेक्शन्स दिसून येतात ज्यामुळे गोष्टी जुळलेल्या असतात, राईट. तर याला काय म्हटलं जाते मग, आकाशगंगा. आकाशामध्ये शुभ्र पांढऱ्या रंगाचे दिसणारे अशा प्रकारे, म्हणजे याचं थोडंफार बिकॉज दे आर ब्राईट आहे ना, लाईट रेडिएट करत असतात म्हणून त्याला आकाशगंगा असं म्हटलं जाते. सो पहिलं झालं ब्रह्मांड, त्यामध्ये आले आकाशगंगा. बघा ठीक आहे, हे परफेक्ट आपल्याला एक आकाशगंगेचं एक्झाम्पल दिसणार. डिस्क सारखी, आता ह्या सगळ्या सारख्या नसतात बट ऑलमोस्ट त्यांचं आतापर्यंत ज्याही शास्त्रज्ञांना आपण म्हणू की स्पेसचे फोटोज जे मिळाले आहेत ते अशा प्रकारे आपण यांना बघतो है ना. तर ह्या झाल्या आकाशगंगा. त्यामध्ये आली सूर्यमाला, सोलर सिस्टीम, आणि सोलर सिस्टीममध्ये येणारा एखादा तारा, बाकीचे ग्रह, त्यानंतर बटुग्रह, लघुग्रहांचा जो आपल्याला पट्टा दिसणार आहे ते लघुग्रह. ठीक आहे, हे काय असतात हे आपण पुढे डिफाईन करू. तर इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेलं आहे, राईट. यासाठी आपण हा एक मॅप बनवलेला आहे, ब्रह्मांड, आकाशगंगा, सूर्यमाला आणि यामध्ये असणारे घटक. आता ह्या सगळ्या घटकांना आपल्याला 1 बाय 1 बघायचं आहे. सूर्यमालेवर आपल्याला येणारे प्रश्न बेसिक लेवलचे असतात, यामध्ये आपण असं म्हणू की फार अति सायंटिफिक, अति डीप डाऊन प्रश्न आपल्याला अजिबात नसतात. ठीक आहे, सो एकदम बेसिक लेवलमध्ये जे आपण जाणणं आपल्यासाठी अपेक्षित आहे. तर संख्या जर आपण म्हणालो तर 1,00,000 दशलक्ष म्हणजे मिलियन्स है ना, दशलक्ष तारे जे आहेत ते अंतराळामध्ये आहेत असा अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातो. ठीक आहे, 1,00,000 दशलक्ष. यानंतर आपली जी सूर्यमाला आहे, ही सूर्यमाला ज्या आकाशगंगेमध्ये आहे, ठीक आहे, आकाशगंगांची संख्या पण काय आहे, लाखो मिलियन्समध्ये आपल्याला दिसून येते. तर यामध्ये जी आपली आकाशगंगा आहे त्याला मराठीमध्ये मंदाकिनी असं नाव आहे. ठीक आहे, तर मंदाकिनी आकाशगंगेमध्ये आपल्याला सूर्यमाला दिसून येते, ज्या ताऱ्याला आपण सूर्य म्हणतो आणि तिचं नाव आपण सूर्यमाला ठेवलेलं आहे ना. तर याला इंग्लिशमध्ये जे नाव आहे दॅट इज मिल्की वे. ठीक आहे, सो कारण की या ठिकाणी आपण जे इमेज बघितली होती मिल्की वे, तर अशा प्रकारची ही दिसते, म्हणजे दुधासारखा हिचा रंग आपल्याला दिसतो, म्हणून याला मिल्की वे असं म्हटलं जाते. ठीक आहे, क्लिअर. तर या ठिकाणी आपण म्हणतो आहे आपली ब्रह्मांडामध्ये असणारी एक आकाशगंगा जिचं नाव काय आहे, मंदाकिनी किंवा मिल्की वे. या आकाशगंगेमध्ये एक सूर्यमाला आहे ज्यामध्ये अनेक ग्रहांपैकी एक ग्रह म्हणजे कुठला आहे, पृथ्वी आहे, ज्यावर आम्ही काय करतो, रहिवास करतो. ठीक आहे, एवढं क्लिअर झालं. मंदाकिनी आणि मिल्की वे हे दोन काय आहेत, या आकाशगंगेचे नावं आहेत. मग आता आकाशगंगेच्या संदर्भात आपल्याला एवढंच माहिती असणं या ठिकाणी अपेक्षित आहे. त्यानंतर पुढे आता जे डिटेल आपल्याला बघायचं आहे दॅट इज विच इज अबाउट सूर्यमाला, सोलर सिस्टीम आपली जी आहे याबद्दल आपल्याला कसा अभ्यास करायचा आहे ना. तर सगळ्यात आधी सूर्यमाला म्हणजे काय असतं, तर या ठिकाणी एक मोठा तारा असतो. ठीक आहे, अशा अनेक प्रकारच्या सूर्यमाला ब्रह्मांडामध्ये अनंत आहेत है ना. तर यामध्ये एक सूर्यमाला कशाला आपण म्हणू शकतो की एक कुठला तरी तारा असतो, तो फार जायंट मोठा, प्रचंड मोठा असतो है ना, आणि जेवढा तो मोठा असतो तेवढाच त्याचं जे आकर्षण असते है ना, आकर्षणाचं त्याचं जे बल असते ते तेवढंच प्रबल आणि प्रचंड असतं. ठीक आहे, शिवाय याला आपण तारा यासाठी म्हणत असतो की हा स्वयंप्रकाशित असतो. काय असतो हा, तारा असतो. जसा आपल्या सूर्यमालेमधल्या ताऱ्याला आपण सूर्य असं म्हणतो, राईट. तर हा काय असतो, मोठा असतो आकाराने, प्रचंड मोठा असतो, आणि याचं जे आकर्षण असते हे अत्यंत प्रबल आणि प्रचंड असतं. याशिवाय हा काय असतो, स्वयंप्रकाशित असतो. ठीक आहे, त्यानंतर पूर्वी सूर्याला स्थिर मानलं जायचं, पूर्वीच्या आपण म्हणू की ज्या थेवरीज होत्या त्यानुसार, बट
भारतामध्ये जेही काही आपले शास्त्र आहेत, आपल्या शास्त्रांमध्ये असं लिहिलेलं होतं की सूर्यसुद्धा फक्त परिक्रमण नाही, परिभ्रमणसुद्धा करतो है ना. म्हणजे फक्त स्वतःभोवती नाही तर त्याचं पण एक कक्ष आहे, तो पण फिरत असतो. पण वेस्टर्नमध्ये, कल्चरमध्ये, पाश्चात्य नॉलेजमध्ये याला एक्सेप्ट केलं गेलं नव्हतं. काही वर्षांपूर्वी शास्त्रज्ञांना जे अंतराळाबद्दल अभ्यास करतात हे माहीत पडलं की सूर्यसुद्धा स्टेबल नाही आहे, तो सुद्धा परिभ्रमणामध्ये आहे. ठीक आहे, सो हे पण लक्षात ठेवायचं, बिकॉज दिस इज नियर अबाउट आता काही काळामध्ये आलेलं हे एक आपण म्हणू की नवीन डिस्कवरी आहे. तर असा सुद्धा तुम्हाला जेव्हा विधानाच्या स्वरूपामध्ये जे प्रश्न येतात त्यामध्ये येऊ शकतो की सूर्यसुद्धा परिभ्रमणामध्ये अंतराळामध्ये फिरताना दिसून येतो. तर 100% बरोबर आहे. सूर्यसुद्धा स्वतःभोवती फिरताना ब्रह्मांडाचे पण चक्कर तो लावत असतो. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. तर सूर्य परिक्रमण आणि परिभ्रमण दोन्ही करतो. ठीक आहे, एवढं आपण सूर्याबद्दल आता लक्षात ठेवूयात की सूर्य काय आहे, एक तारा आहे, तो स्वयंप्रकाशित आहे, आकाराने अतिशय जायंट, सर्वात जायंट, सगळ्यात मोठा आहे. आणि त्याचं जे आकर्षण आहे, ज्याला आपण गुरुत्वाकर्षण म्हणतो, ते अत्यंत प्रचंड आणि प्रबल आहे, ज्यामुळे तो सगळ्या प्लॅनेट्सला, सगळ्या ग्रहांना, उपग्रहांना, लघुग्रहांना यांना, धूमकेतूला सगळ्यांना स्वतःकडे आकर्षित करून ठेवतो. आणि एका वोर्टेक्समध्ये, वोर्टेक्सचा काय अर्थ होतो की एखादी अशी गोष्ट जी बाकी वस्तूंना स्वतःच्या अवतीभोवती फिरवण्याची क्षमता ठेवते है ना, तर ती एका वोर्टेक्समध्ये सगळ्यांना फिरवतो. ठीक आहे, चला. तर हे आपण आता बघितलं सूर्याबद्दल, जो एकदम काय आहे, आकाराने मोठा, जायंट आहे. त्यानंतर याचं आकर्षण प्रचंड आणि प्रबल आहे, ज्यामुळे हे सगळे आपल्याला प्लॅनेट्स याच्या अवतीभोवती फिरताना दिसून येतात. ठीक आहे, आणि हा परिभ्रमण आणि परिक्रमण दोन्ही गोष्टी करतो, म्हणजे स्वतःभोवती सुद्धा फिरतो आणि अंतराळाची सुद्धा चक्कर आपल्याला लावताना दिसून येतो. आता सूर्याबद्दलची माहिती घेतल्यानंतर आपल्याला बघायची आहे सूर्यमाला. ठीक आहे, सूर्यमालेमध्ये एकूण किती ग्रह येतात, त्यानंतर जे प्रकार आहेत ग्रहांचे त्याबद्दल थोडीफार चर्चा करूयात. ठीक आहे, सो सगळ्यात आधी आपण काही माइंड मॅप्स लिहून घेऊयात. ठीक आहे, सो या लिहिलेलं दिसत आहे ना व्यवस्थित. ठीक आहे, सो तारा, ग्रह, उपग्रह, त्यानंतर बटुग्रह, त्यानंतर लघुग्रह. ठीक आहे, तर एकंदरीत असे एवढे शब्द आपण या टॉपिक्समध्ये बघत असतो. जो अंतराळ किंवा सूर्यमालेचा टॉपिक आपण एक्झामसाठी अभ्यासतो, एकंदरीत आपण एवढे शब्द लिहिलेले बघतो है ना. तर सगळ्यात आधी तारा आपण कशाला म्हणायचं है ना, तर एका लाईनमध्ये आपण ताऱ्याची व्याख्या करू शकतो की अशी वस्तू जी काय आहे, स्वयंप्रकाशित आहे है ना. अंतराळातील अशी वस्तू किंवा असा घटक जो काय आहे स्वयंप्रकाशित आहे, त्याला आपण काय म्हणतो, तारा म्हणतो. आता या ताऱ्यांमध्ये अनेक प्रकारचे व्हेरिएशन्स, डिफरन्सेस आहेत. म्हणजे साईज जे आहे, तर आपण कुठलाही तारा मोठा म्हटलं तर त्यापेक्षा अजून बराच मोठा आपल्याला तारा दिसेल, मग अजून त्यापेक्षा मोठा तारा दिसेल. त्यामुळे आपण याच्या साईजला डिस्कस केल्यापेक्षा आपण काय म्हणू, जे स्वयंप्रकाशित असतात त्याला काय म्हटलं जाते, तारा असं म्हटलं जाते. ठीक आहे, याशिवाय बाकी सगळे ग्रह असतील, उपग्रह असतील, बटुग्रह असतील, लघुग्रह असतील, काहीच आपल्याला स्वयंप्रकाशित असलेलं दिसत नाही है ना. ठीक आहे, त्यानंतर ग्रह आता सगळ्यांना माहिती आहेत. ग्रह कशाला म्हणायचं, सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीमुळे एका विशिष्ट कक्षेमध्ये फिरणाऱ्या घटकांना है ना, सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे एका विशिष्ट कक्षेत परिभ्रमण करणारे अंतराळातील काय आहेत, घटक आहेत.
ज्यांना आपण काय म्हणतो आहे, ग्रह असं म्हणतो आहे. ठीक आहे. सूर्याच्या आकर्षणामुळे एका विशिष्ट कक्षात परिभ्रमण करणारे अंतराळातील घटक म्हणजे काय आहेत, ग्रह आपण यांना असं म्हणतो. यांची जी कक्षा असते ही कक्षा कधीच बदलत नाही, म्हणजे ऑलमोस्ट ती बदलत नाही. ठीक आहे. नेहमी सेम कक्षेमध्ये ते राहतील म्हणून आपण त्यांना काय म्हणतो आहे, ग्रह असं म्हणतो आहे. आता कारण की बघा, अंतराळ किंवा सायन्स आणि टेक हे असे विषय आहेत जे इव्हॉल्विंग आहेत. यामध्ये थोड्याफार ज्या डिस्कवरीज आहेत ना त्या मागे पुढे येत राहतात. मग एखादा कन्सेप्ट जो म्हणतोय तर त्याला थोडासा एक स्विच मिळत असतो. जसं मी तुम्हाला एक उदाहरण देते. असं म्हटलं जाते, म्हणजे एका रिसर्च पेपरमध्ये असं मी वाचलेलं की सूर्य जेव्हा आपलं ब्रह्मांड बनलं होतं आहे ना, म्हणजे सूर्यमाला जेव्हा बनली होती व्हेरी स्पेसिफिकली, तर त्यावेळेस आपली पृथ्वी जी आहे ती 6 तासामध्ये स्वतःभोवती फिरायची, म्हणजे 6 तासाचाच आपला दिवस होता. पण आता 24 तासाचा दिवस आहे. तर अनेक लाखो काळांनी, काही सेकंदांनी पृथ्वीचं जे परिक्रमणाचा काळ आहे तो वाढत जातो. ठीक आहे. तर मग आपण म्हणू की स्लाइड्सचे काही अँग्युलर डिफरन्सेस याच्या कक्षेमध्ये येत असतील. अदरवाईज यांची कक्षा काय असते आणि लाखो आपण वर्षांचं जेव्हा संदर्भ घेतो आहे तर त्यामध्ये असे बदल आपल्याला एवढे मोठे परिणामकारक दिसत नाहीत, है ना. तर हा झाला ग्रहांचं आपण म्हणू व्याख्या. त्यानंतर उपग्रह कशाला म्हणायचे, तर उपग्रह ते आहेत जे त्यांच्या, किंवा दुसऱ्या पेजवर लिहिते मी, है ना, एखाद्या विशिष्ट ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याला है ना प्रदक्षिणा घालणारा असं का होतंय. ठीक आहे. म्हणजे काय आहे, त्या विशिष्ट ग्रहाचा, म्हणजे त्या विशिष्ट ग्रहाचा तो काय आहे, उपग्रह आहे. ठीक आहे. तर उपग्रह काय असतील, जेव्हा एखादा घटक जो आहे अंतराळातला तो एखाद्या ग्रहाच्या अवतीभोवती प्रदक्षिणा घालतो आहे, परिभ्रमण करतो आहे, तेव्हा त्याला आपण काय म्हणू, त्या विशिष्ट ग्रहाचा उपग्रह असं म्हणू. याचं उदाहरण आहे जसं पृथ्वीचा एकमेव उपग्रह चंद्र आपल्याला असलेला है ना. तर गॅनमेड त्यातला जो आहे तो सगळ्यात मोठा उपग्रह आहे. तर असे अनेक प्रकारचे जे उपग्रह आहेत ते त्यांना आपण उपग्रह का म्हणू, कारण ग्रहांच्या अवतीभोवती ते परिभ्रमण करत आहेत आणि म्हणून त्यांना आपण उपग्रहांच्या कॅटेगरीमध्ये टाकतो आहे. ठीक आहे. सो या उपग्रह ही झाली उपग्रहांची व्याख्या. त्यानंतर जो वर्ड आपल्याला आहे तो आहे बटुग्रह. ठीक आहे. बटुग्रह कशाला म्हटलं जाईल. ठीक आहे. सो बटुग्रह हे ते ग्रह असतात सूर्यमालेमध्येच हे आपल्याला दिसून येतात, सूर्यमालेचाच भाग असतात. ठीक आहे. आणि प्रदक्षिणा कशाच्या भोवती घालणार आहे, सूर्याभोवती.
सूर्याभोवती परिभ्रमण करतात, सूर्याभोवती काय करतात, परिभ्रमण करतात. मात्र, ठीक आहे, एकच पॉइंट लक्षात ठेवायचा आहे, मात्र काही कालावधीनंतर, ठीक आहे, कक्षेमध्ये परिवर्तन करतात. त्यांना वटुग्रह म्हटलं जातं किंवा प्लुटो ज्याला म्हटलं जाते. हा काही वर्षांआधी पहिले ग्रह समजला गेला होता आणि 9 ग्रह सूर्यमालेमध्ये आहेत असं आपण अभ्यासायला लागलो होतो. बट इव्हेंच्युअली असं लक्षात आलं की प्लुटो जो आहे तो एका विशिष्ट कक्षेमधून सूर्याभोवती फिरत नाही, तर काही वर्षांनंतर, हजारो लाखो वर्ष असू शकतात, पण हजारो वर्षांनंतर आपण घेऊयात की हा काय करतो आहे, याच्या कक्षेमध्ये परिवर्तन करतो आहे. ठीक आहे, तर असे ग्रह जे आपल्या कक्षेमध्ये परिवर्तन करतील त्यांना बटुग्रह असं म्हटलं जाईल, कारण ते व्हेरी स्टँडर्ड डेफिनेशन ऑफ प्लॅनेट्समध्ये बसणार नाहीत. ठीक आहे, तर याचं उदाहरण आपण लिहूयात, प्लुटो. ठीक आहे, त्यानंतर आता जो लास्ट पार्ट आपला ग्रहांमध्ये आहे दॅट इज लघुग्रह. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला बघायचं आहे लघुग्रह आपण कशाला म्हणायचं. ठीक आहे, सो लघुग्रह जेव्हा आपण म्हणतो आहे तर यामध्ये एक कॉम्बिनेशन येतो आहे धुळीचे कण, वायू आणि बर्फ. धुळीचे कण असतात, वायू कॉम्बिनेशन असते एक, आपण म्हणू की यांचा एक पॅकेज असते है ना सोबत, आणि या सगळ्या गोष्टी सोबत, ठीक आहे, जेव्हा एका कक्षेमध्ये सूर्याभोवती फिरतात किंवा सूर्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या आतमध्ये आकर्षित होऊन त्याभोवती काय घालतात, प्रदक्षिणा. त्याला आपण काय म्हणतो, लघुग्रह असं म्हणतो. इंग्लिशमध्ये लघुग्रहांना ॲस्ट्रॉइड्स असं म्हटलं जाते. ठीक आहे, इंग्लिशमध्ये लघुग्रहांना आपण काय म्हणतो आहे, ॲस्ट्रॉइड्स असं म्हणतो आहे. तर ह्या 3 डेफिनेशन्स आता आपल्याकडे आलेले आहेत. उपग्रह कशाला म्हणायचं, त्यानंतर बटुग्रह कशाला म्हणायचं आणि लघुग्रह कशाला म्हणायचं. याशिवाय आपण हे सुद्धा बघितलं की ग्रह कशाला म्हणायचं. सूर्याच्या भोवती एका विशिष्ट कक्षेमध्ये जर ती जी टेरेस्ट्रियल बॉडी आहे ती प्रदक्षिणा घालती आहे त्याला आपण ग्रह म्हणायचं. त्यानंतर उपग्रह ते असतील जे ग्रहांच्या अवतीभोवती त्यांच्या गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीच्या आतमध्ये प्रदक्षिणा घालतील. लघुग्रह जे आहे ते कॉम्बिनेशन असणार आहे धुळीचे कण, वायू आणि बर्फाचं, जे सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या अवतीभोवती प्रदक्षिणा घालतील. आणि बटुग्रह ते असणार आहेत जे ग्रहांसारखे असतील पण कक्षा काही काळानंतर स्वतःची बदलतील. ठीक आहे, सो दीज आर सम स्पेसिफिक वर्ड्स जे आपल्याला सूर्यमाला किंवा अंतराळाच्या संदर्भामध्ये माहीत असावे लागतात. ठीक आहे, चल आता आपल्याला बघायचं आहे आपली जी सूर्यमाला आहे या सूर्यमालेमध्ये येणारे कोणते ग्रह आहेत. ग्रहांपासून आपण सुरुवात केली होती. त्यानंतर लघुग्रह आहेत का, कुठे आहेत, त्यांचा एक बेल्ट आहे तर तो कुठे एक्झॅक्टली एक्झिस्ट करतो है ना. त्यानंतर बटुग्रह कोणता आहे किंवा प्लुटो आपल्याला माहिती आहे, याशिवाय कुठले बटुग्रह आहेत का. एक्झाममध्ये याचे फॅक्च्युअल प्रकारचे प्रश्न आपल्याला येऊ शकतात. कधी कधी विधानाच्या स्वरूपामध्ये सुद्धा प्रश्न येऊ शकतात. तुम्ही PYQमध्ये जर बघितलं तुम्हाला दिसून येईल विधानाच्या स्वरूपात पण प्रश्न आहेत, बट प्रश्न एकदम बेसिक लेवलचे आपल्याला माहिती तपासणारे दिसून येतात. ठीक आहे, चला
तर आपली जी सूर्यमाला आहे यामध्ये एकूण आपल्याला सद्यस्थितीमध्ये ग्रहांचा आपण जर विषय घेतला तर एकूण 8 ग्रह असताना दिसून येतात. ठीक आहे, 8 ग्रह आपल्याला आपल्या सूर्यमालेमध्ये असताना दिसून येतात. तर या ठिकाणी ही इमेज आहे. पहिले सूर्य आपला, याचे गुरुत्वाकर्षण जे शक्तीमुळे हे सगळे आपल्याला ग्रह इथे दिसून येतात. पहिला आहे मर्क्युरी, याला मराठीमध्ये बुध म्हटलं जाते. दुसरा आहे विनस, याला शुक्र म्हटलं जातं. तिसरी आहे आपली पृथ्वी, है ना, इंग्लिशमध्ये अर्थ, मराठीमध्ये पृथ्वी म्हटलं जातं. त्यानंतर येतो आहे मंगळ, मार्स इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये मंगळ. त्यानंतर ज्युपिटर, है ना, गुरु. त्यानंतर शनी, ज्याला आपण सॅटर्न म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर येणार आहे, त्यानंतरचा ग्रह आहे युरेनस. ठीक आहे, शनीनंतर युरेनस येणार आहे, त्यानंतर नेपच्यून आणि मग प्लॉटो जो आहे हा बटू ग्रह आहे. ठीक आहे, सो युरेनस आणि नेपच्यून याला मराठीमध्ये अरुण आणि वरुण असे नावं आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, सो यांच्या संदर्भात जे महत्त्वाचे प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये येतात त्यांना आता आपण डिस्कस करणार आहोत. थोडीफार जी मेन बेसिक माहिती असते यांच्या संदर्भात आपल्याला काय माहिती असणं अपेक्षित आहे, है ना. याचं विभाजन कसं केलं जातं, तर बुध आहे, शुक्र आहे, पृथ्वी आहे, है ना, मंगळ आहे, त्यानंतर गुरु आहे, शनी आहे, युरेनस आहे आणि नेपच्यून आहे. ठीक आहे, ठीक आहे. सो सूर्य जो आहे हा मेन काय आहे, तारा आहे. त्यानंतर बुध, है ना, शुक्र, त्यानंतर पृथ्वी, त्यानंतर मंगळ. ठीक आहे, त्यानंतर गुरु, शनी, युरेनसला अरुण म्हणतात आणि नेपच्यूनला वरुण म्हणतात. ठीक आहे, सो इथे युरेनस आणि नेपच्यून पण आपण लिहूयात. ठीक आहे, तर एकंदरीत आपल्याला एवढे ग्रह सूर्यमालेमध्ये 8 ग्रह एकूण दिसून येतात. ठीक आहे, तर ह्या 8 ग्रहांचा विद्यार्थी मित्रांनो विभाजन केलं जातं 2 गटांमध्ये. ठीक आहे, 2 गटांमध्ये यांना विभाजित केलं जातं आणि एक गट आहे पहिल्या 4 ग्रहांचा, दुसरा गट आहे दुसऱ्या 4 ग्रहांचा. ठीक आहे, यांना आंतरग्रह असं म्हणतात. ठीक आहे, आणि यांना बाह्य ग्रह असं म्हणतात. यांना म्हणतात बाह्य ग्रह. ठीक आहे, इनर प्लॅनेट्स आणि आउटर प्लॅनेट्स असं याचं आपल्याला विभाजन केलेलं दिसून येतं. इनर प्लॅनेट्स म्हणजे ते प्लॅनेट्स जे सूर्याच्या जवळ आहेत. आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मंगळ आणि गुरुच्या मधामध्ये लघुग्रहांचा एक पट्टा आहे. ठीक आहे, हजारो लघुग्रह या ठिकाणी आपल्याला या पट्ट्यामध्ये दिसून येतात. तर मग कसं लक्षात ठेवायचं, लघुग्रहांच्या अलीकडे जे सगळे ग्रह आहेत, है ना, आतमध्ये सूर्याच्या जवळपर्यंत जे आहेत त्यांना अंतर्ग्रह म्हणायचं, पहिले 4 ग्रह, आणि जे शेवटचे 4 ग्रह आहेत लघुग्रहाच्या पलीकडे असणारे त्याला म्हणायचं बाह्य ग्रह. ठीक आहे, तर हे 8 ग्रह जे आहेत यांना आपण 4 मध्ये डिवाइड केलं, इनर प्लॅनेट्स अँड आउटर प्लॅनेट्स. इनर प्लॅनेट्स अँड आउटर प्लॅनेट्स. आता यांची काही वैशिष्ट्ये पण आहेत. ठीक आहे, यांचे वैशिष्ट्ये पण आहेत जे आपण एका वेगळ्या पेजवर या ठिकाणी नोट्समध्ये लिहूयात. हे आपल्याला विधानाच्या स्वरूपामध्ये विचारले जाऊ शकते आणि 100% मार्क्स आपण म्हणू की पकवून देणारा हा आपल्याला टॉपिक असलेला दिसून येतो, है ना. तर अंतर्ग्रह आणि बाह्य ग्रह. बाह्य, ठीक आहे, यांच्यामध्ये डिफरन्सेस काय काय दिसून येतात. ठीक आहे, यांचे काय काय वैशिष्ट्ये आहेत.
तर सगळ्यात आधी लक्षात ठेवायचं, जे सगळे अंतर्ग्रह आहेत ना, यांना हे काय आहेत, आकाराने लहान आहेत. ठीक आहे. जे बाह्य ग्रह आहेत ते आकाराने कंपॅरेटिव्हली काय आहेत, मोठे आहेत. ठीक आहे. त्यानंतर जे अंतर्ग्रह आहेत ते मुख्यतः जमिनीने बनलेले आहेत किंवा जमिनीचे बनलेले आहेत. याला टेरेस्ट्रियल प्लॅनेट्स म्हणतात. टेरेस्ट्रियल म्हणजे जमीन या ठिकाणी जास्त आहे. जे बाह्य ग्रह आहेत ते मुख्यतः वायूंनी बनलेले आहेत. ठीक आहे. वायू, बर्फ, ठीक आहे, यांनी बनलेले आहेत. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे वायू आणि जर आपण जमीन या दोघांमध्ये कंपेअर केलं तर वजनदार आपल्याला काय दिसून येणार, वजनदार नेहमी जमीन असणार आहे. त्यामुळे जास्त वजन असणारे किंवा वजनदार ग्रह आहेत. ठीक आहे. आणि हे काय आहेत, तुलनेने हलके असतात. ठीक आहे. किंवा आपण याला म्हणू शकतो यांची काय आहे, घनता कमी आणि यांची घनता जास्त. या उलट अजून एक डिफरन्स आपण काय सांगू शकतो की सूर्याच्या जवळ असल्यामुळे जे अंतर्ग्रह आहेत ते तापमानाने अतिशय काय आहेत, तप्त आहेत किंवा काय आहेत, गरम आहेत. ठीक आहे. या ठिकाणचे जे ग्रह आहेत बाह्य ग्रह हे काय आहेत, शीत किंवा थंड है ना, तुलनेने म्हणावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर जे अंतर्ग्रह आहेत यांना कडा नाहीत. ठीक आहे. कडा म्हणजे जी रिंग आहे अवतीभोवती, जशी शनीच्या अवतीभोवती ती एकदम डेव्हलप रिंग आपल्याला बघायला मिळते. आणि गॅलिलिओनीचा त्याचा जो टेलिस्कोप होता पहिल्यांदा ती शनीची जी कडा आहे ती बघितली होती आणि जगाला सांगितलं होतं की असं अंतराळामध्ये आहे है ना. सो या जे बाह्य ग्रह आहेत त्याला काय आहेत, कडा असतात. ठीक आहे. त्यांना आपल्याला कडा असलेल्या दिसून येतात. ठीक आहे. सो एवढे जे आपण मेजर 5 डिफरन्सेस या 2 प्रकारांमध्ये लक्षात ठेवायचे आहेत. मेजर जे 5 डिफरन्सेस आहेत ह्या 2 प्रकारांमध्ये लक्षात ठेवायचे आहेत. सेम असेच तुम्हाला तुमच्या या टॉपिकचे नोट्स काढायचे आहेत. या ठिकाणी जे आपले इथले माइंड मॅप्स आहेत हे तुम्हाला मिळतील. ठीक आहे. हे सगळे माइंड मॅप्स तुम्हाला मिळतील आणि असेच नोट्स तुम्हाला काढायचे आहेत. अंतर्ग्रह आणि बाह्य ग्रहांमधले हे मेजर 5 डिफरन्सेस आहेत ज्यावर आपल्याला प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. अंतर्ग्रह आकाराने लहान आहेत. बुध झाला है ना, शुक्र झाला, पृथ्वी झाली आणि मंगळ. तुलनेने बाह्य ग्रह जे आहेत ते सगळे आकाराने मोठे येतात. मुख्यतः जमिनीने बनल्यात म्हणून याला टेरेस्ट्रियल प्लॅनेट्स असं म्हणतात आणि याला जॉव्हियल प्लॅनेट्स म्हणजे हवेने बनलेले प्लॅनेट्स असे म्हणतात. ठीक आहे. किंवा गॅशियस प्लॅनेट्स असं म्हणूयात. मुख्यतः वायू आणि बर्फाने हे बनलेले आहेत. वजनाने जास्त आहेत अंतर्ग्रह, घनता जास्त आहे यांची. आणि बाह्य ग्रह वजनाने कमी आहेत, हलके आहेत बट आकाराने मोठे आहेत. यांची घनता कशी आहे, याची घनता जास्त आहे आणि याची घनता कमी आहे. सूर्याच्या जवळ असल्यामुळे हे काय आहेत, अतिशय तप्त आहेत आणि हे तुलनेने काय आहेत, थंड आहेत. याशिवाय यांना कुठल्याच कडा आपल्याला दिसून येत नाही. अंतर्ग्रहांना बाह्य ग्रहांना आपल्याला कडा असलेल्या दिसून येतात. ठीक आहे. सो एवढा एक बेसिक जे डिफरन्सेस आहेत ते आपण आता घेतले. यानंतर आता आपल्याला बघायचं आहे की आपण जे हे आपले 8 ग्रह म्हणतो आहे, या 8 ग्रहांच्या संदर्भात आपल्याला परिभ्रमण आणि परिक्रमणाचा काळ लिहून घ्यायचा आहे. ठीक आहे. परिभ्रमण आणि परिक्रमणाचा काळ यांचा आपल्याला लिहून घ्यायचा आहे. तर सोबत कंपॅरेटिव्हली लिहिणार आहोत आपण. ठीक आहे. तर आपण एक काम करू, वरच्या साईडला परिक्रमण लिहूयात. परिक्रमण म्हणजे स्वतःभोवती फिरायला लागणारा वेळ आणि परिभ्रमण म्हणजे सूर्याभोवती फिरायला लागणारा वेळ है ना. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले जो बुध ग्रह आहे, बुध ग्रहाला स्वतःभोवती फिरायला
58 दिवस लागतात. ठीक आहे, स्वतःभोवती फिरायला 58 दिवस लागतात आणि सूर्याभोवती फिरायला डी लिहिते, ते डी म्हणजे डेज, 88 दिवस लागतात. ठीक आहे, सूर्याभोवती फिरायला 88 दिवस लागतात. त्यानंतर जो शुक्र आहे, ठीक आहे, शुक्राला स्वतःभोवती फिरायला 243 दिवस लागतात. 243 दिवस लागतात स्वतःभोवती फिरायला आणि सूर्याभोवती फिरायला लागतात 224 दिवस. ठीक आहे, म्हणजे हा सूर्याभोवती प्रदक्षिणा पहिले करतो आणि स्वतःभोवतीची याची जी प्रदक्षिणा आहे ती काय होते, थोडी लेट पूर्ण होते. तर असेच विधानं आपल्याला एक्झाममध्ये येत असतात. शुक्राबद्दल एखादा तुम्हाला प्रश्न येत आहे तर असं स्टेटमेंट येईल की हा असा ग्रह आहे ज्याला ज्याचा स्वतःभोवती परिक्रमणाचा काळ हा सूर्यापेक्षा क्वचित जास्त, याच्या परिभ्रमणापेक्षा क्वचित जास्त आहे, है ना. तर मग तो कुठला असणार आहे, शुक्र आपल्याला असलेला दिसून येणार आहे. पृथ्वीचा आपल्याला माहीत आहे, पृथ्वी 24 तासात, है ना, एच लिहिते आवर्स, स्वतःभोवती फिरते आणि 365 दिवसांमध्ये ती कुठे फिरते, सूर्याभोवती परिभ्रमण करते आहे. ठीक आहे, त्यानंतर मंगळाचा जर आपण विषय घेतला तर 246 आहे ना दिवस लागतात त्याला स्वतःभोवती फिरायला. किती, 246 है ना. आणि सूर्याभोवती फिरायला त्याला लागतात 687 दिवस. ठीक आहे, सूर्याभोवती फिरायला त्याला लागतात, मंगळाला लागतात 687 दिवस. हे झाले सगळे अंतर्ग्रहाचा आपण परिभ्रमण आणि परिक्रमणाचा काळ लिहितोय. ठीक आहे, यावर तुम्हाला प्रश्न असतात. येणाऱ्या प्रश्नांमध्ये हे एकदम मेन महत्त्वाचं कंटेंट आहे जे आपल्याला एक्झाममध्ये विचारल्या जातं. आता यानंतर गुरु, शनी, अरुण आणि वरुण याच्याबद्दल लिहूयात. तर गुरु बघा सगळ्यात मोठा आपल्याला ग्रह असलेला दिसून येतो, है ना. पण पुन्हा एक लक्षात ठेवायचं, हा अजून एक डिफरन्स आपण लिहू शकतो अंतर्ग्रह आणि बाह्यग्रहांमध्ये, की हे ग्रह जरी सूर्याच्या जवळ आहेत तरी जास्त वेळ घेतात. ठीक आहे, पण जे सूर्याच्या दूर असणारे सगळे ग्रह आहेत ना हे फार जास्त स्पीडनं फिरतात. ठीक आहे, सो फक्त 9.5 तासांमध्ये स्वतःभोवती फिरतो आवर्स गुरु. ठीक आहे, स्वतःभोवती फक्त 9.5 तासांमध्ये एक परिक्रमण पूर्ण करतो. पण सूर्याभोवती फिरायला याला किती लागतात, 12 इयर्स, 12 वर्ष लागतात. ठीक आहे, 12 वर्ष लागतात. त्यानंतर शनी जो आहे, शनी स्वतःभोवती आपल्याला 10 तासांमध्ये ऑलमोस्ट फिरताना दिसून येते. पण शनीला जर तुम्ही म्हणाल की सूर्याभोवती फिरायला किती वेळ लागतो तर 29 वर्ष. ठीक आहे, 29 वर्ष शनीला सूर्याभोवती फिरायला लागतात. ठीक आहे, त्यानंतर युरेनस जो आहे ज्याला आपण अरुण म्हणतो हा 17 तासांमध्ये स्वतःभोवती फिरतो. 17 तासांमध्ये 84 वर्ष लागतात. ठीक आहे, सूर्याभोवती फिरायला याला 84 वर्ष लागतात. जो नेपच्यून आहे हा 16 तासांमध्ये स्वतःभोवती फिरतो. ठीक आहे, पण कारण की आपल्या सूर्यमालेमध्ये सर्वात दूर आहे, सगळ्यात शेवटचा आपण याला म्हणतो आहे, तर 164 वर्ष याला लागतात सूर्याभोवती फिरायला. ठीक आहे, तर अशा प्रकारे ग्रहांचा, ह्या 8 ग्रहांचा परिभ्रमण आणि परिक्रमण काळ असलेला दिसून येतो. ठीक आहे, व्यवस्थित आपल्या नोट्समध्ये लिहायचं आहे परिभ्रमण काळ आणि परिक्रमण काळ. वरचं परिक्रमण आहे स्वतःभोवती फिरणे आणि खालचं जे आहे दॅट इज परिभ्रमण, सूर्याभोवती फिरण्याचा काळ. ठीक आहे, नोट्समध्ये असंच काढायचं आहे. ठीक आहे, पेपरच्या आधी 2 मिनिटात तुम्ही हे सगळं रिवाइज करून जाऊ शकता आणि आलेल्या प्रश्नांना इझिली आन्सर करू शकता. ठीक आहे, आता या ठिकाणी आपल्याला काय लक्षात येणार आहे की जे बाह्यग्रह आहेत ह्या सगळ्या बाह्यग्रहांचा स्वतःभोवती म्हणजे परिक्रमणाचा काळ खूप फास्ट आहे. ठीक आहे, जे अंतर्ग्रह आहेत हे स्वतःभोवती फिरायला वेळ घेतात.
ठीक आहे, कारण सूर्याकडे एवढे आकर्षित ते कदाचित सूर्याच्या आकर्षणामुळे आपण असं म्हणूयात की ते स्वतःभोवती फिरायला त्यांना जास्त वेळ लागत असेल, कारण ग्रॅव्हिटेशन पूल जो आहे तो फार हाय आहे आणि या ठिकाणी थोडा कम्पॅरेटिव्हली कमी असल्यामुळे स्वतःभोवती ते पटकन फिरतात. जेव्हा की त्यांचे जे आकार आहे तो मोठा असला आहे बराच तरीसुद्धा स्वतःभोवती पटकन फिरतात. अशा प्रकारचे तुम्हाला विधानं च्या स्वरूपामध्ये प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे, ज्यामध्ये कम्पॅरेटिव्हली अनालिटिकली आपलं नॉलेज चेक केलं जातं. तसंही राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये आता आपण म्हणतो जे संकल्पना आहेत त्या सगळ्या कम्पॅरेटिव्हली अनालिटिकली विचारल्या आपल्याला जातात आहे ना. फॅक्च्युअल ज्या गोष्टी आहेत त्या थोड्या बाजूला ठेवून अनालिटिकल स्वरूपाचे एक्झाम्स आता येत आहेत. ठीक आहे, सो अशा प्रकारे आपण प्लॅनेटचा अभ्यास करू. आता या ठिकाणी आपल्याला काही आपण म्हणू एक्सेप्शन्स लक्षात ठेवायचे आहेत आहे ना. ऑलमोस्ट जे सगळे ग्रह आहेत ते पश्चिमेपासून पूर्वेकडे फिरतात, इन्क्लुडिंग पृथ्वी. ठीक आहे, पृथ्वी पण पश्चिमेपासून पूर्वेकडे फिरते, पण 2 ग्रह असे आहेत जे पूर्वेपासून पश्चिमेकडे फिरतात. ठीक आहे, 2 ग्रह असे आहेत जे पूर्वेपासून पश्चिमेकडे फिरतात. तर ते कोणते? पूर्वेपासून किंवा कडून पश्चिमेकडे फिरणारे. ठीक आहे, तर या ठिकाणी पहिला लक्षात ठेवायचा शुक्र. ठीक आहे, शुक्र जो ग्रह आहे तो आपल्याला पूर्वेपासून पश्चिमेकडे फिरताना दिसून येतो, म्हणजे अशा प्रकारे. ठीक आहे, इकडे फिरणार तो आणि हे बाकी सगळे असे इकडे फिरतील. दुसरा आहे युरेनस. ठीक आहे, म्हणजे ज्याला आपण अरुण म्हणतो आहे. ठीक आहे, हा काय आहे? हा सुद्धा पूर्वेपासून पश्चिमेकडे फिरतो. बाकीचे सगळे 6 ग्रह जे आहेत ते पश्चिमेपासून पूर्वेकडे फिरतात. हे काही असे फॅक्ट्स आहेत जे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, ओके, एवढं क्लिअर? तर आता आपण ग्रहांबद्दल बऱ्यापैकी जे बेसिक होतं कंपॅरेटिव्ह याचा अभ्यास केला आहे. आता थोडं लघुग्रह बटुग्रह यांच्याबद्दल जाणून घेऊया. ठीक आहे, सगळ्यात आधी बटुग्रहांची आपण व्याख्या बघितलेली है ना. बटुग्रहांची व्याख्या आपण काय केली की सूर्याभोवती फिरणारे मात्र काही कालावधीनंतर काय करणारे? कक्षा बदलणारे. ठीक आहे, तर एवढं ठीक आहे, तुम्हाला समजलं बटुग्रह काय आहे. आणि आपल्या सूर्यमालेमध्ये आपल्याला एक बटुग्रह सापडला ज्याला आपण प्लुटो म्हणतो है ना. पण प्रश्न हा आहे की जगामध्ये फक्त प्लुटो नावाचा एकच बटुग्रह आहे का? नाही. ठीक आहे, तर 5 आतापर्यंत आपल्याला बटुग्रह दिसून येतात. त्यातला एक आहे एरिस. ठीक आहे, एरिस. या ठिकाणी ग्रह आणि उपग्रह बटुग्रह यांचे नावं आणि त्यांच्या जोड्या लावा अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. एक हा प्रश्न जो आहे मी तुम्हाला सांगते, तुम्ही हा टॉपिक हे लेक्चर चांगलं करून घ्या, प्रिपेअर, याचे नोट्स बनवून घ्या. तुम्हाला जे मार्क्स असतील ते त्यावेळेस मिळतील, कारण की ते गेम चेंजर राहतील. बरेच विद्यार्थी हा टॉपिक जो आहे तो स्किप करतात. ठीक आहे, पण यावर आपल्याला प्रश्न. प्लुटो झाला, एरिस झाला, सायरस नावाचा एक बटुग्रह आहे. ठीक आहे, सायरस. त्यानंतर मेकनेक नावाचा एक बटुग्रह आहे. ठीक आहे, मेकनेक नावाचा एक बटुग्रह आहे. ठीक आहे, तर प्लुटो, एरिस, सायरस, मेकनेक आणि ठीक आहे दयोत्रिया. आता कारण कसं आहे, हे ज्यांना सापडले, ज्यांनी डिस्कवर केले त्यांनी दिलेले नावं आहेत. तर ऑलमोस्ट ते आपण म्हणू युरोपियन कंट्रीज किंवा वेस्टर्न कंट्रीजने दिलेले नाव आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारचे प्लुटो, एरिस, सायरस, मेकनेक आणि द्योतिया
ठीक आहे, हे 5 काय आहेत, बटू ग्रह आहेत जे आपल्याला अंतराळामध्ये आतापर्यंत दिसून आले आहेत. ठीक आहे, यांचे नावं लिहून घ्या, तुम्हाला आरामात विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे, आता ग्रहांबद्दल आपण माहिती बघितली, बटुग्रहांबद्दलची माहिती बघितली. लघुग्रह मी तुम्हाला सांगितलं की लघुग्रह काय आहेत. लघुग्रह जे कुठे गेली व्याख्या आपली, हां, धुळीचे कण, वायू आणि बर्फ यांचं एक कॉम्बिनेशन असतं है ना, जे काय करतं जे एका गटामध्ये एक्झिस्ट करतं आणि सूर्याच्या अवतीभोवती ते आपल्याला प्रदक्षिणा घालताना दिसून येतात. आणि यांचा सॉरी यांचा एक संपूर्ण बेल्ट जो आहे तो आपल्याला मंगळ आणि गुरूच्या मधामध्ये एक्झिस्ट करताना दिसून येतो आणि हे सगळे सूर्याच्या आकर्षणामुळे एका कक्षेमध्ये फिरताना आपल्याला दिसून येतात. याशिवाय जर या पट्ट्याचा आपण विषय घेतला जो ॲस्ट्रॉइड बेल्ट इंग्लिशमध्ये म्हटलं जाते किंवा मराठीमध्ये लघुग्रहांचा पट्टा आपण याला म्हणतो, यामध्ये एकूण 40 ते 50 हजार लघुग्रह विद्यार्थी मित्रांनो आपल्याला असलेले दिसून येतात. ठीक आहे, 40 ते 50 हजार लघुग्रह आपल्याला या ठिकाणी असलेले दिसून येतात. तुम्ही लिहून घेऊ शकता. इथे लिहूयात की सूर्यमालेमध्ये जो लघुग्रहांचा पट्टा आहे मंगळ आणि गुरूच्या मधामध्ये त्या ठिकाणी 40 ते 50 हजार एकूण आपल्याला अंदाजे लघुग्रह असलेले दिसून येतात है ना. इथपर्यंत झालं. आता यानंतर तुम्ही एक धूमकेतू नावाचा शब्द ऐकला असेल. तुम्ही म्हणाल की बाकी सगळे सांगितलं मॅडम पण धूमकेतू पण आम्ही एक शब्द ऐकलाय. तर येस, मेट्रॉइड्स त्याला आपण म्हणतोय ना. तर हे जे धूमकेतू आहेत हे काय असतात. ठीक आहे, याही प्रश्नाचं उत्तर आपण इथे समजून घेऊन घेऊ. ठीक आहे, धूमकेतू आपण कशाला म्हणायचं तर बघा, द्रव्य, धुळीचे कण यांचं एक वेगवेगळ्या प्रकारचे द्रव्य असतात. आता हे सगळे काय अंतराळातले द्रव्य सबस्टन्सेस आहेत जे जास्त करून आपण म्हणून मिस्टिकल आहेत. आपल्याला याचं रहस्य माहीत नाही कारण आपण काय ते सगळे लॅबमध्ये टेस्ट केलेले नाही आहेत. पण एकच काही द्रव्य घटक असतात. यामध्ये याच्यासोबत काय असते, धुळीचे कण असतात. ठीक आहे, यांचं एक काय असते, कॉम्बिनेशन असते. यांची एक अशी सांगड असते आणि हे काय करतात, सूर्याच्या भोवती प्रदक्षिणा घालतात लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये. ठीक आहे, अंडाकृती अशी लंबवर्तुळाकार कक्षा असते ती, त्यामध्ये सूर्याच्या भोवती फिरत असतात. आता कारण यामध्ये द्रव्य आहे है ना, तर सूर्याच्या जे किरणे आहेत किंवा जी उष्णता, जी तप्तपणा सूर्यामध्ये असतो त्यामुळे यातले जे द्रव्य आहेत हे काय करतात, गॅशियस फॉर्ममध्ये कन्वर्ट व्हायला लागतात आणि त्या गॅशियस फॉर्ममध्ये ते कन्वर्ट होताना आपल्याला पिसाऱ्यासारखे दिसतात है ना. म्हणून तो आपण तुटता तारा वगैरे ज्याला असं म्हटलं जाते त्याला अशी एक शेपटी दिसते. तर ती काय असते, त्याच्यामध्ये जे द्रव्य आहे ते गॅशियस फॉर्ममध्ये वायूच्या याच्यामध्ये कन्वर्ट होत असते आणि म्हणून त्याला आपल्याला शेपटी आल्यासारखी दिसून येते. त्याला आपण काय म्हणतो, धूमकेतू असं म्हणतो. ठीक आहे, तर हे जे द्रव्य आहे हे सूर्याच्या तापामुळे है ना इव्हॉपरेट होते. काय होते, पिसाऱ्यासारखे, पंखासारखे कशामध्ये कन्वर्ट होते, वायूमध्ये बदलते आणि पंखासारखे ते दिसते. ठीक आहे, ज्याला आपण आता काय म्हणतो आहे, धूमकेतू असं म्हणतो आहे. द्रव्य आणि धुळीचे कण असतात, त्यांचं एक कॉम्बिनेशन असते जे सूर्याच्या कक्षेमध्ये सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये, अतिलंबवर्तुळाकार कक्षा असते यांची, हां, लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये फिरतात. ठीक आहे, आणि
सूर्याच्या तापामुळे मग यांच्यामध्ये जे द्रव्य असतात ते गॅशियसमध्ये कन्वर्ट होतात आणि ते असे गॅशियसमध्ये कन्वर्ट झाल्यामुळे असे पंखासारखे किंवा शेपटीसारखे दिसायला लागतात, ज्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण धूमकेतू असं म्हणतो. आणि याची जी कक्षा असते ती अतिलंब वर्तुळाकार असते, म्हणून बऱ्याच वर्षांनी आपल्याला हे दिसतात. ठीक आहे, बिकॉज एक फार मोठा राऊंड त्यांचा सूर्याच्या भोवती मारणं चालू असतो. ठीक आहे, क्लिअर, एवढं क्लिअर झालं आहे सगळ्यांना? ठीक आहे, तर अंतराळामध्ये असणाऱ्या आढळणाऱ्या ज्या आपण म्हणू ज्या घटकांचा आपण अभ्यास करत असतो त्यांच्याबद्दल आपण आज संपूर्ण माहिती बघितलेली आहे. आता जे आपले पुढचे लेक्चर्स आहेत, या लेक्चरमध्ये आपल्याला अंतराळाचा आपला टॉपिक आज कंप्लीट नाही झालेला, यामध्ये आपल्याला अजून काही घटक बघायचे आहेत. सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत की जे आपलं सूर्यकूळ आहे याच्या उत्पत्तीबद्दलच्या काही संकल्पना आहेत, त्या संकल्पना आपल्याला डिटेल्समध्ये नाही घ्यायच्या आहेत, पण त्यावर आपल्याला प्रश्न येतात. संकल्पनांची नावं आणि कुणी त्या संकल्पना प्रेझेंट केल्या यावर जोड्या लावायचे प्रश्न येतात, तर ते शास्त्रज्ञांची नावं आपण एकदा बघून घेऊ. त्यानंतर सूर्याबद्दलची थोडीफार माहिती आपण बघून घेऊ. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये डिटेलमध्ये. आणि पृथ्वीच्या संदर्भातली जी एकूण माहिती आपल्याला बघणं अपेक्षित आहे अंतराळाच्या संदर्भामध्ये, तेवढे आपलं एक जे आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये तो टॉपिक आपण कव्हर करणार आहोत. ठीक आहे, सो आज आपण इथे क्लोज करतो आहे. याच्या आधी मी तुम्हाला पुन्हा एकदा आजच्या टॉपिकची रिव्हिजन आपण घेऊन पुढे जाऊयात. ठीक आहे, सो सुरुवातीपासून आपण बघितलं की जे विश्व ज्याला आपण म्हणतो हे काय आहे, हे एक ब्रह्मांड आहे, है ना. हे एक काय आहे, ब्रह्मांड आहे, ज्यामध्ये अनेक आकाशगंगा आहेत. या आकाशगंगांमध्ये अनेक सूर्यमाला आहेत, ज्यापैकी आपली एक आहे ज्याला आपण सूर्यमाला म्हणतो. या सूर्यमालेमध्ये आपल्याला काय काय दिसून येते, तारा जो एक स्वतः सूर्य आहे, त्यानंतर ग्रह, उपग्रह, बटुग्रह आणि लघुग्रह, ह्या पाचही घटकांच्या व्याख्या आपण लिहून घेतल्या. यांचा डिफरन्सेस काय आहे आपण लिहून घेतले. बटुग्रह आपली कक्षा बदलणार, ग्रह आपली कक्षा कधीच बदलणार नाहीत, उपग्रह ग्रहांच्या अवतीभोवती फिरतील आणि लघुग्रह एका पट्ट्यामध्ये फिरत असतात, जे कॉम्बिनेशन असतं 2-3 गोष्टींचं घटकांचं आहे ना, हे आपण बघितलं. आकाशगंगा जी आपली आहे त्याला मंदाकिनी असं म्हटलं जाते, इंग्लिशमध्ये मिल्की वे असं म्हटलं जाते. ठीक आहे, त्यानंतर ह्या मंदाकिनी किंवा मिल्की वे आकाशगंगेमध्ये अनेक तारे आहेत, अनेक सूर्यमाला आहेत, ज्यापैकी आपली एक सूर्यमाला, ठीक आहे, ही झाली आकाशगंगा, ही झाली आकाशगंगा. याच्यामध्ये अनेक सूर्यमाला आहेत, ज्यापैकी आपली एक सूर्यमाला आहे, ज्याचा मुख्य जो तारा आहे तो सूर्य आहे आणि 8 ग्रह आपल्याला दिसून येतात. या 8 ग्रहांना आपण अंतर्ग्रह आणि बाह्य ग्रह अशा प्रकारे डिवाइड केलं. अंतर्ग्रहांचे आपण काही वैशिष्ट्ये बघितली है ना, अंतर्ग्रहांची आपण काही वैशिष्ट्ये बघितली आणि बाह्य ग्रहांची वैशिष्ट्ये कशी आपल्याला डिवाइड करता येतील ते आपण बघितली. त्यानंतर आपण बघितलं की परिभ्रमण आणि परिक्रमणाच्या काळामध्ये दोन्ही 8ही ग्रहांच्या डिफरन्सेस काय काय असतात. ठीक आहे, कारण यावर आपल्याला मुख्यतः प्रश्न येताना दिसून येतात. ठीक आहे, त्यानंतर काही जे फॅक्ट्स होते जे आपल्याला माहिती असणं अपेक्षित होते त्याबद्दल आपण चर्चा केली. ठीक आहे, सो या आज इथे थांबूयात. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आकारच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. गत वर्षामध्ये राज्यसेवेची जी 28 एप्रिलला एक्झाम होणार आहे त्याकरिता आकारची ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 8 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या बॅचमध्ये आपण GS1 आणि 2ची संपूर्ण प्री फोकस्ड प्रिपरेशन जी आहे ती करून घेणार आहोत. ही आपली संपूर्ण टीम आहे. 3 ते 3.5 महिन्याची ही बॅच असणार आहे आणि फक्त मात्र 6,000 आपल्याला या बॅचची फीज जी आहे ती असलेली दिसून येते. ठीक आहे, तर यामध्ये आपले सगळे जे PYQs आहेत, कन्सेप्ट्स आहेत, करंट आहे, जे काही करंट आपल्याला स्टॅटिकशी रिलेटेड राहतं ते सगळं आणि एक्सपेक्टेड क्वेश्चन्स हे संपूर्ण कवर केल्या जाणार आहेत. म्हणजे MCQला आपल्याला ज्या लेवलची प्रिपरेशन लागेल संपूर्ण तुम्हाला या बॅचमध्ये मिळणार आहे. माध्यम जे आहे ते मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये प्रिपरेशनचं आपलं असणार आहे. ठीक आहे, आणि याशिवाय आकारची टेस्ट सिरीजसुद्धा आपल्याला 7 जानेवारीपासून चालू होताना दिसून येते MPSC राज्यसेवेसाठी. ठीक आहे, संपूर्ण या ठिकाणी टेस्ट सिरीजचं शेड्यूल आपल्याला दिसून येते. याकरिता जी बाकीची माहिती आहे ती तुम्हाला पुढे जी लिंक आहे त्याद्वारे मिळणार.